विगमनाचा दुसरा प्रकार म्हणजे साम्यानुमान किंवा त्याला सादृश्यमान असं देखील म्हटलं जातं. आपण गेलेल्या लेक्चरमध्ये विगमनाचा पहिला प्रकार बघितलेला आहे, केवल गणनात्मक विगमन. या लेक्चरमध्ये आपण विगमनाचा जो दुसरा प्रकार आहे साम्यानुमान, त्याबद्दलची आपण विस्तृत पद्धतीने माहिती घेणार आहोत. तर साम्यानुमान कशाला म्हणायचं, तर त्याचा अर्थ आपण पहिल्यांदा बघूया की साम्यानुमान कशाला म्हटलं जातं. साम्यानुमान हे दोन वस्तूतील साम्यावर आधारलेले अनुमान आहे. साम्यानुमान हे दोन वस्तूतील साम्यावर म्हणजे समानतेवर आधारलेले अनुमान आहे. साम्यानुमानास इंग्रजीत ॲनॉलॉजी म्हणतात. हा शब्द विभिन्न अर्थाने वापरला गेलेला आहे. आता साम्यानुमान म्हणजेच काय, तर समानता, तर दोन वस्तूंमध्ये असलेल्या समानतेच्या आधारे, साम्याच्या आधारे अनुमान काढणं. ॲरिस्टॉटलचं जे मत आहे साम्यानुमानाच्या संदर्भात ते बघा. तर ॲरिस्टॉटलने प्रमाण समता या अर्थाने ॲनॉलॉजी हा शब्द वापरला आहे. त्याच्या मते 2:4 3:6 हे साम्यानुमानाचे उदाहरण आहे. कारण 2:4 यांच्यातील प्रमाण व 3:6 यांच्यातील प्रमाण ही दोन्ही समान म्हणजे सारखी आहेत. व्हेटली या तर्कशास्त्रज्ञाने ॲनॉलॉजी हा शब्द संबंधातील साम्य या अर्थाने वापरला. उदाहरणार्थ एखादा देश व त्याची वसाहत यांच्यातील संबंध आई व मूल यांच्यातील संबंधासारखे आहे. त्यामुळे मुले जशी आईच्या आज्ञा पाळतात तशा वसाहतीनेही त्या देशाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. हा युक्तिवाद संबंध साम्यावर आधारलेला साम्यानुमानाचा प्रकार आहे. तिसरा अर्थ बघा साम्यानुमानाचा. आज ॲनॉलॉजी हा शब्द संख्येतील किंवा संबंधातील साम्य या अर्थापुरताच मर्यादित राहिलेला नाही. परस्पराहून भिन्न असणाऱ्या दोन गोष्टीत आढळणारे कोणतेही साम्य या अर्थाने हा शब्द वापरला जातो. उदाहरणार्थ समाजसुधारक व मेणबत्ती यांच्यात इतरांसाठी जळणे हे साम्य आहे. तर्कशास्त्रामध्ये ॲनॉलॉजी हा शब्द विगमनाचा एक प्रकार या अर्थाने वापरला जातो. J.S. मिल म्हणतो, तर्कशास्त्रात ॲनॉलॉजी याचा अर्थ दोन वस्तूतील साम्यांचा विचार करून त्या साम्यांच्या आधारे त्या दोन वस्तूत आणखीन काही साम्य असेल असे अनुमान करणे होय, असा आहे. उदाहरणार्थ अ आणि ब या दोन वस्तूमध्ये क आणि ख हे दोन समान गुणधर्म आहेत. अच्या ठिकाणी ग हा आणखीन एक गुणधर्म आहे, म्हणून बच्या ठिकाणीही ग हा गुणधर्म असला पाहिजे असे अनुमान केल्यास ते ॲनॉलॉजी म्हणजेच साम्यानुमान ठरते. म्हणजेच लक्षात आलं तुमच्या की दोन वस्तूमध्ये काही बाबतीत समानता आहे, काही बाबतीत साम्य आहे, आणि मग त्या दोनपैकी एका वस्तूमध्ये आणखी एक गुणधर्म असेल तर तोच गुणधर्म दुसऱ्या पण वस्तूमध्ये असला पाहिजे असा जो अनुमान करणं आहे, असा जो निष्कर्ष काढणं आहे, त्यालाच काय म्हणलं जातं, साम्यानुमान किंवा सादृश्यमान असं म्हणलं जातं. आता या साम्यानुमानाच्या मग व्याख्या काय आहेत ते बघूया. दोन गोष्टीत काही बाबतीत साम्य आढळल्यास त्या साम्या आधारे त्यांच्यात आणखीन काही बाबतीत साम्य असेल असा संभव प्रकट करणारा निष्कर्ष काढणे म्हणजेच साम्यानुमान होय. व्याख्या लक्षात घ्या. दोन गोष्टीत काही बाबतीत साम्य आढळल्यास त्या साम्याच्या आधारे किंवा समानतेच्या आधारे त्यांच्यात आणखीन काही बाबतीत साम्य असेल असा अंदाज प्रकट करणारा निष्कर्ष काढणं म्हणजेच काय, साम्यानुमान होय. कॉर्वेथ रीड नावाचा जो संशोधक आहे त्याच्यामध्ये तुलनेसाठी घेतलेल्या गोष्टी व अनुमानाचा विषय यांच्यातील अंशात्मक साम्यावर केलेले संभाव्य अनुमान म्हणजेच साम्यानुमान होय. काय रीडची व्याख्या आहे, तुलनेसाठी घेतलेल्या दोन गोष्टी व अनुमानाचा विषय यांच्यातील अंशात्मक साम्यावर केलेले संभाव्य अनुमान म्हणजेच साम्यानुमान होय. त्यानंतर वेल्टन नावाच्या संशोधकाची व्याख्या काय बघा, की साम्यानुमान म्हणजे अंशात्मक साम्याच्या आधारे काढलेले आणखीन काही साम्य दाखवणारे अनुमान होय. वेल्टनचं काय मत आहे, की साम्यानुमान म्हणजे अंशात्मक साम्याच्या आधारे काढलेले आणखीन काही साम्य दाखवणारे अनुमान होय. म्हणजेच काय, की काही दोन वस्तूमध्ये काही बाबतीत म्हणजे अंशात्मक पद्धतीनं काही गोष्टीमध्ये साम्य आहे आणि त्या काही साम्याच्या आधारे आणखीन काहीतरी त्यात साम्य असेल असं दर्शवणारं जे विधान आहे किंवा जे अनुमान आहे त्यालाच काय म्हटलं जातं, साम्यानुमानाच्या आधारे काढलेलं अनुमान असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, उदाहरणं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की साम्यानुमान म्हणजे नेमकं काय, की विशाल हा मुलगा बुद्धिमान आहे, अभ्यासू आहे आणि महत्त्वाकांक्षी आहे.
अक्षय नावाचा मुलगा हा देखील बुद्धिमान आहे, अभ्यासू आहे आणि महत्त्वाकांक्षी आहे. विशालला आता बघा, हे तीन त्यांच्यामध्ये काय साम्य असे गुणधर्म आहेत, समान गुणधर्म आहेत. ते दोघेही कसे आहेत, विशाल आणि अक्षय बुद्धिमान पण आहेत, अभ्यासू पण आहेत आणि महत्त्वाकांक्षी पण आहेत. मग आता आपल्याला असं माहिती मिळाली की विशालला परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मिळालेली आहे. विशालला परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मिळाली आहे. तर याच्या आधारे आपण काय निष्कर्ष काढू शकतो की अक्षयला पण बाबा प्रथम श्रेणी मिळाली असणार आहे. कारण का? कारण त्या दोघांच्यामध्ये काही गोष्टीमध्ये साम्य आहे. ते दोघं पण हुशार आहेत, दोघं पण अभ्यास आहेत आणि दोघं पण महत्त्वाकांक्षी आहेत. आणि त्यामुळं जर विशालला प्रथम श्रेणी मिळाली असेल तर अक्षयलाही प्रथम श्रेणी मिळाली असणार, असं जे अनुमान काढणं आहे त्यालाच साम्यानुमानाच्या आधारे अनुमान काढणं असं म्हणलं जातं. दुसरं उदाहरण बघूया. पृथ्वीवर वातावरण व पाणी आहे. मंगळावर म्हणजे पृथ्वी या ग्रहावर वातावरण आहे आणि पाणी पण आहे. मंगळ या ग्रहावर वातावरण व पाणी आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. आता हे दोन गुणधर्म दोन्हीमध्ये समान आहेत, पृथ्वी आणि मंगळ या दोन्ही ग्रहावर, की दोन्ही ग्रहावर पाणी आणि वातावरण आहे. मग आता आपण असं म्हटलं की पृथ्वीवर जीवसृष्टी आहे म्हणून मंगळावरही जीवसृष्टी असली पाहिजे, असं जे आपण अनुमान काढतो त्यालाच काय म्हटलं जातं, साम्यानुमान असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता ही साम्यानुमानाची व्याख्या आणि उदाहरणं बघितल्यानंतर साम्यानुमानाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण बघूया. तर साम्यानुमानाचं स्वरूप काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे साम्यानुमानातील अवस्था, म्हणजे साम्यानुमान कशा पद्धतीनं केलं जातं. तर साम्यानुमानामध्ये सर्वप्रथम तुलनेसाठी प्रामुख्याने दोन वस्तू घेतल्या जातात. नंतर त्या दोन वस्तूंमध्ये कोणकोणत्या बाबतीत साम्य आहे याचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर त्या दोन वस्तूंपैकी कोणत्या तरी एका वस्तूमध्ये आणखीन एक जादा गुणधर्म आहे हे पाहिले जाते. आणि मग शेवटी दुसऱ्या वस्तूच्या ठिकाणीही तो जादा गुणधर्म असला पाहिजे असे अनुमान केले जाते. आलं लक्षात? यामध्ये काय काय केलं जातं बघा, की साम्यानुमानामध्ये पहिल्यांदा तुलनेसाठी दोन वस्तू घेतल्या जातात. नंतर त्या दोन वस्तूंमध्ये कोणकोणत्या बाबतीत समानता आहे, साम्य आहे याचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर त्या दोन वस्तूंपैकी कोणत्या तरी एका वस्तूमध्ये आणखीन एक जादा गुणधर्म आहे का हे पाहिले जाते. आणि मग तो जर गुणधर्म त्या एका वस्तूमध्ये असेल तर दुसऱ्या वस्तूमध्ये देखील तो गुणधर्म असला पाहिजे असं अनुमान केलं जातं. यालाच सादृश्यमान किंवा यालाच साम्यानुमान असं म्हणलं जातं. त्यानंतर याचं स्वरूप बघण्यासाठी आपण दुसरा मुद्दा बघू की हा एक विगमन प्रकार आहे. साम्यानुमान हा विगमनाचा एक प्रकार आहे, कारण त्यात अनुभव घेणे आणि विगामी झेप ही विगमनाची दोन्ही वैशिष्ट्ये त्यामध्ये आहेत. साम्यानुमानात आपण दोन वस्तूतील साम्याचे निरीक्षण करतो व त्या निरीक्षण केलेल्या साम्याच्या आधारे नवीन साम्याविषयी अनुमान करतो. ज्ञात साम्याकडून अज्ञात साम्याकडे आपण झेप घेतो, म्हणूनच याला विगमनाचा एक प्रकार असं मानलं जातं. त्यानंतर ह्या प्रकारामध्ये सामान्याची अस्पष्ट जाणीव असते. म्हणजे आपण इथं डायरेक्ट सामान्यीकरण करत नाही, तर सामान्यीकरणाची एक अस्पष्ट जाणीव आपण यामध्ये आपल्याला मिळते. साम्यानुमान हा विगमनाचा एक प्रकार असला तरी त्यात आपण निष्कर्ष म्हणून एक सामान्य नियम प्रस्थापित करीत नसतो, तर एका विशिष्ट वस्तूवरून दुसऱ्या विशिष्ट वस्तूविषयी निष्कर्ष काढत असतो. म्हणून साम्यानुमानात ही अस्पष्ट स्वरूपात सामान्य नियम दिसून येतो. म्हणजे इथला जो सामान्य नियम असतो तो कसा असतो, अस्पष्ट स्वरूपात असतो, कारण आपण एका वस्तूच्या आधारे दुसऱ्या वस्तूबद्दलच बोलत असतो, म्हणजे एका वस्तूबद्दल बोलत असतो. त्याचं सामान्यीकरण आपण जास्त करत नाही. राम व श्याम यांच्यात भव्य कपाळ असणे हे साम्य आहे. यावरून राम जसा बुद्धिमान आहे तसाच श्याम ही बुद्धिमान असणार असे अनुमान केलेच ते विशिष्टाविषयीचे अनुमान ठरते, हे खरे. पण त्यामध्ये भव्य कपाळ असणारी सर्व माणसे बुद्धिमान असतात असा सामान्य नियम त्यामध्ये दडलेला असतो. आलं लक्षात? म्हणजे इथं स्पष्ट स्वरूपात जरी सामान्य नियम नसला तरी अस्पष्ट स्वरूपात त्यामध्ये सामान्य नियम असतो. अस्पष्ट वा अव्यक्त स्वरूपात इथं सामान्य नियम असतो. सामान्याची स्पष्ट जाणीव नसणे हे सामान्यमानाचे वैशिष्ट्य आहे. सामान्याची स्पष्ट जाणीव नसणे हे साम्यानुमानाचे वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर कारण कार्य संबंधाच्या चिकित्सेचा अभाव. तर ह्या साम्यानुमानामध्ये कारण कार्य संबंध शोधला जात नाही. साम्यानुमानाचा वैचारिक आधार साम्य गुणधर्माचे साहचर्य हा असतो. केवळ गणनात्मक विगमनाप्रमाणेच साम्यानुमानातही कारण कार्य संबंधाचा
कार्यकारण संबंध आहे की नाही याची चिकित्सा केली जात नाही. म्हणजे इथं कारण-कार्य संबंध शोधला जात नाही. त्यानंतर 5वा मुद्दा आहे स्वरूपामधला कारण-कार्य संबंधाच्या चिकित्सेचा अभाव. म्हणजे आता ते आपण बघितलं, ठीक आहे, तेच पुन्हा रिपीट व्हायला नको. तर अशा प्रकारे आपण हे साम्यानुमान जे आहे विगमनाचा जो प्रकार त्याचं आपण स्वरूप बघितलेलं आहे. आता त्यानंतर उचित साम्यानुमानाच्या अटी कुठल्या. म्हणजे जर आपल्याला साम्यानुमान आपलं खरं ठरायचं असेल, साम्यानुमानाच्या आधारे काढलेला जो निष्कर्ष आहे तो जास्तीत जास्त खरा ठरायचा असेल तर त्यासाठी काही अटींचं पालन जे आहे ते करावं लागतं. साम्यानुमान संभाव्य स्वरूपाचे असते आणि ही संभाव्यता अनिश्चिततेच्या अगदी खालच्या पातळीपासून अनिश्चिततेच्या वरच्या पातळीपर्यंत कितीही प्रमाणात असू शकते. म्हणजेच 0% 100% किती टक्के असू शकते. म्हणून साम्यानुमानाच्या उचिततेचा प्रश्न निर्माण होतो. साम्यानुमानाची उचितता निश्चित करण्यासाठी तर्कशास्त्रज्ञांनी काही अटी सांगितलेल्या आहेत आणि ह्या अटी आपण पुढीलप्रमाणे बघूया. पहिली अट आहे साम्य मुद्द्यांची संख्या अधिक असावी. साम्य मुद्द्यांची संख्या ही अधिक असली पाहिजे. साम्यानुमानामध्ये आपणाला ज्ञात म्हणजे अनुभवास आलेल्या साम्याकडून अपेक्षित वा निष्कर्षित साम्याकडे आपण इथं जातो. जर ज्ञात साम्याची संख्या अपेक्षित साम्यापेक्षा अधिक असेल तर साम्यानुमान अधिक उचित ठरेल. म्हणजे आपल्याला माहीत असलेले जे गुणधर्म आहेत दोन वस्तूंमधले समान गुणधर्म ते त्यांची संख्या ही जास्त असली पाहिजे. याउलट अपेक्षित साम्यांची संख्या कमी असली पाहिजे. उदाहरणार्थ ज्ञात साम्यांची संख्या 5-6 व अपेक्षित साम्यांची संख्या 1च असेल तर साम्यानुमान हे आपलं उचित ठरण्याचा संभव अधिक राहील. याउलट ज्ञात साम्यांची संख्या 1 व अपेक्षित साम्यांची संख्या 5-6 असेल तर साम्यानुमान अनुचित ठरण्याची शक्यता अधिक वाढते. ठीक आहे, म्हणजेच काय साम्य मुद्द्यांची संख्या ही अधिक असली पाहिजे. त्यानंतर दुसरं जी अट आहे ती म्हणजे साम्याचे मुद्दे महत्त्वपूर्ण व ठळक किंवा मौलिक असले पाहिजेत. साम्याचे मुद्दे हे महत्त्वपूर्ण व मौलिक स्वरूपाचे असावेत. साम्यानुमान उचित ठरण्यासाठी साम्याचे जे मुद्दे आहेत साम्याचे मुद्दे केवळ संख्येने अधिक असून चालत नाही तर ते साम्य मुद्दे महत्त्वपूर्ण व मौलिक स्वरूपाचे असावेत. ज्ञात साम्य मुद्दे व अपेक्षित साम्य मुद्दे यांच्यातील संबंध महत्त्वपूर्ण व मौलिक स्वरूपाचा असावा. विशाल व अक्षय यांच्यात म्हणजे मागाचं जे उदाहरण आहे विशाल आणि अक्षयचं, विशाल व अक्षय यांच्यात बुद्धिमान अभ्यासू व महत्त्वाकांक्षा असणे हे साम्य आहे. म्हणून विशालप्रमाणेच अक्षयलाही परीक्षेत प्रथम श्रेणी मिळेल हे साम्यानुमान उचित ठरेल. कारण प्रथम श्रेणी मिळण्याच्या दृष्टीने हे साम्य महत्त्वाचे व मौलिक ठरते. पृथ्वी व मंगळ यांच्यातमध्ये हवा आणि पाणी असणे हे साम्य आहे. म्हणून पृथ्वीप्रमाणे मंगळावर जीवसृष्टी असेल हे अनुमान ही उचित ठरण्याचा संभव शास्त्रज्ञांना अधिक वाटला. कारण हवा पाण्याचा जीवसृष्टीच्या अस्तित्वाशी हा मौलिक संबंध आहे. याउलट असंबंध व गौण साम्याधारे अनुमान अनुचितच ठरेल. उदाहरणार्थ विशाल व अक्षय या दोघात वय, वडिलांचा व्यवसाय, राहण्याचं ठिकाण इत्यादी बाबतीत साम्य आहे. म्हणून विशालप्रमाणेच अक्षयलाही परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाले असेल असे अनुमान सरळ चुकीचं किंवा अनुचित ठरेल. कारण त्यातील साम्य मुद्दे जे आहेत ते साम्य मुद्दे बिनमहत्त्वाचे व असंबंधित आहेत. म्हणूनच बोझांके आणि वेल्टन नावाचे संशोधक आहेत. ह्या संशोधकांनी या तर्कशास्त्रज्ञांनी साम्यानुमानाची उचितता साम्य मुद्द्यांच्या संख्येऐवजी साम्याच्या महत्त्वावर व दर्जावर अवलंबून असते असे म्हटले आहे. म्हणजे साम्य मुद्दे हे अधिक असले पाहिजेतच पण साम्य मुद्दे जे आहेत ते महत्त्वपूर्ण असले पाहिजेत, मौलिक स्वरूपाचे असले पाहिजेत की ज्याच्या आधारे आपल्याला निष्कर्ष उचित काढता येईल. त्यानंतर ह्या स्वरूपामध्ये अट जे आहे या अटींमध्ये तिसरी अट आहे मूलभूत भेद नसावा. म्हणजे तुलनेसाठी घेतलेल्या ज्या दोन वस्तू आहेत ह्या दोन वस्तूंमध्ये मूलभूत किंवा मौलिक स्वरूपाचा भेद नसल्यास साम्यानुमान अधिक उचित ठरू शकते. काही वेळा दोन वस्तूंमध्ये किरकोळ वा गौण स्वरूपाचे साम्य असते पण त्यांच्यात मूलभूत स्वरूपाचा भेद असतो. अशा वेळी साम्यानुमान उचित ठरणार नाही. उदाहरणार्थ पृथ्वी व चंद्र यांच्यात काही बाबतीत साम्य आहे. म्हणून पृथ्वीप्रमाणे चंद्रावरही जीवसृष्टी असेल असे अनुमान उचित ठरणार नाही. कारण पृथ्वीप्रमाणे चंद्रावर हवा व पाणी नसणे हा दोन्हीतील महत्त्वाचा भेद आहे. म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये काही बाबतीत साम्य आहे
पण यांच्यामध्ये मौलिक स्वरूपाचा भेद आहे. तो म्हणजे काय की पृथ्वीवर जसं हवा आणि पाणी आहे तसं चंद्रावर हवा आणि पाणी नाही. त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे पण चंद्रावर जीवसृष्टी आहे असं अनुमान करणं आपल्याला चुकीचं ठरू शकतं. आणि चौथी जी अट आहे ती चौथी अट म्हणजे ज्ञात भाग हा अज्ञात भागापेक्षा अधिक व्यापक असला पाहिजे. मिल्ल आणि बेन या संशोधकांच्या मते तुलनेसाठी घेतलेल्या दोन वस्तूंच्या स्वरूपाचा ज्ञात भाग, ज्ञात म्हणजे माहिती असलेला भाग, हा भाग अज्ञात म्हणजेच माहिती नसलेल्या भागापेक्षा अधिक व्यापक असल्यास साम्यानुमान अधिक उचित ठरेल. म्हणजे आपल्याला जी माहिती असलेली ज्ञात असलेली ज्या गोष्टी आहेत त्या अधिक असल्या पाहिजेत. आलं लक्षात. पण येथे अडचण अशी आहे की जो भाग मुळातच अज्ञात आहे तो ज्ञात भागापेक्षा व्याप्तीने कमी आहे की जास्त आहे हे कसं ठरवायचं. पण या अटीचा मतितार्थ असा घ्यायचा की वस्तूच्या स्वरूपाचे पुरेसे ज्ञान असल्याशिवाय साम्यानुमान करणे उचित ठरणार नाही. म्हणजे ज्या दोन वस्तूंचं आपण स्वरूप बघणार आहे त्या स्वरूपाचं आपल्याला पुरेसं ज्ञान असल्याशिवाय आपण त्याच्या आधारे साम्यानुमान किंवा अनुमान करणं आपल्याला उचित ठरणार नाही. त्यामुळं ज्ञात भाग हा अज्ञात भागापेक्षा अधिक व्यापक असला पाहिजे हे इथं महत्त्वाचं आहे. तर ह्या साम्यानुमानाच्या 4 अटी बघितल्यानंतर आता साम्यानुमानाचं महत्त्व काय आहे ते महत्त्व आपण इथं बघूया. साम्यानुमान हे संभाव्य स्वरूपाचं असलं तरीही ते पूर्णतः निरुपयोगी नसून काही प्रमाणात महत्त्वाचं व उपयुक्त ठरतं. तर याचं महत्त्व काय आहे तर पहिलं महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचा अभ्युपगम सुचवणे. अभ्युपगम म्हणजेच त्याला आपण सिद्धांत कल्पना असं म्हणतो किंवा त्यालाच आपण हायपोथेसिस असं इंग्लिशमध्ये म्हणतो. तर हा अभ्युपगम सुचवण्यासाठी हे साम्यानुमान महत्त्वाचं ठरतं. वैज्ञानिक संशोधनासाठी आवश्यक असलेले अभ्युपगम सूचित करण्याचे कार्य साम्यानुमान करते. वैज्ञानिक संशोधनात नवे ज्ञान व पूर्वप्रस्तावित ज्ञान यांच्यात काय साम्य आहे हे पाहिले जाते. हे साम्य काही वेळा दुरान्वयी वाटले तरी संशोधनांती ते खरे ठरण्याचा संभव असतो. म्हणून वैज्ञानिक संशोधनास चालना देणाऱ्या अभ्युपगम पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य साम्यानुमान करते. विज्ञानाचा इतिहास पाहिल्यास हे लक्षात येते की अनेक अभ्युपगम साम्यानुमानाने सुचवलेले आहेत. उदाहरणार्थ औद्योगिक क्रांतीच्या काळात इंग्लंडमधील कारखानदारातील जीवघेणी स्पर्धा पाहून जीवसृष्टीच्या उत्क्रांतीत अस्तित्वासाठी संघर्ष उत्क्रांतीमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष प्रभावी असतो असा अभ्युपगम जो आहे तो डार्विनला सुचला. तसेच उत्तम दर्जाची गुरे पैदा व्हावीत म्हणून त्यांच्या मातापित्यांची कृत्रिमपणे निवड करण्यात येते हे पाहूनच डार्विनला नैसर्गिक निवडीचे तत्त्व सुचले. पृथ्वी व मंगळ यांच्यातील साम्य पाहूनच मंगळावर जीवसृष्टी असावी असा अभ्युपगम सुचला व मंगळ ग्रहाच्या संशोधनाला चालना मिळाली. जललहरींशी पाहिलेल्या साम्यावरून ध्वनिलहरींविषयीही देखील अभ्युपगम सुचलेला आहे. म्हणजे असे अनेक अभ्युपगम जे आहेत हे अभ्युपगम सुचवण्यासाठी हे साम्यानुमान आपल्याला महत्त्वाचं ठरतं. मानव व वनस्पती यांच्यातील साम्य पाहूनच मानवाप्रमाणे वनस्पतींनाही संवेदना असल्या पाहिजेत असा अभ्युपगम हा डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांना सुचलेला आहे. म्हणजेच काय की अभ्युपगम सुचवण्यासाठी किंवा नवीन संशोधन करण्यासाठी आपल्याला साम्यानुमान हे महत्त्वाचं ठरतं. आणि त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचा मुद्दा याचा आहे साम्यानुमानाचा तो म्हणजे तात्पुरते उपपादन. तर जेव्हा घटनेचे शास्त्रीय उत्पादन म्हणजे शास्त्रीय स्पष्टीकरण, उत्पादन म्हणजेच काय स्पष्टीकरण, तर जेव्हा एखाद्या घटनेचे शास्त्रीय स्पष्टीकरण होऊन तिच्या स्वरूपाचा नीट खुलासा झालेला नसतो तेव्हा तात्पुरता उपाय म्हणून साम्यानुमानाद्वारेच त्या घटनेच्या स्वरूपाचा खुलासा मिळवावा लागतो. म्हणजेच काय की जोपर्यंत शास्त्रीयदृष्ट्या एखाद्या बाबतीतलं संशोधन झालेलं नसतं, त्याचं स्पष्टीकरण मिळालेलं नसतं, तोपर्यंत आपल्याला साम्यानुमानाच्या आधारेच त्याचं स्पष्टीकरण करावं लागतं. अपरिचित गोष्टींचा खुलासा परिचित गोष्टींशी त्यांचे किती साम्य आहे हे पाहूनच मिळवण्याचा प्रयत्न विज्ञानात तसेच व्यवहारातही केला जातो. दोन गोष्टीतील कारण कार्यसंबंध जोपर्यंत आपण सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत त्या गोष्टींचे उपपादन मिळवण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून साम्यानुमानाचा वापर करावा लागतो. म्हणजे शास्त्रीय स्पष्टीकरण जे आहे ते शास्त्रीय स्पष्टीकरण मिळवण्याच्या अगोदर आपल्याला तात्पुरतं स्पष्टीकरण करण्यासाठी ह्या सादृश्यमानाचा किंवा ह्या साम्यानुमानाचा उपयोग करावा लागतो. ठीक आहे. तर यालाच साम्यानुमानाच्या आधारे
निष्कर्ष काढणं असं म्हटलं जातं, किंवा साम्यानुमानाचा हा जो विगमनाचा दुसरा प्रकार आहे त्याबद्दल आपण अधिक इथं माहिती घेतलेली आहे. यामध्ये आपण साम्यानुमानाचा अर्थ बघितलेला आहे, साम्यानुमानाची व्याख्या बघितलेली आहे, साम्यानुमानाचं स्वरूप बघितलं, त्यानंतर उचित साम्यानुमानाच्या अटी बघितलेल्या आहेत आणि साम्यानुमानाचं महत्त्व काय हे देखील आपण इथं बघितलेलं आहे. तर हा झाला विगमनाचा दुसरा प्रकार. यानंतर विगमनाचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे शास्त्रीय विगमन, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. धन्यवाद.